दक्षिण गोव्यात समुद्राला मिळणारी ही साळ नदी भव्य आकाराची नदी आणि याच नदीमधून पोर्तुगीज जहाजं किंवा युरोपातून येणारी जहाजं अगदी गोव्यात आतपर्यंत जात होती. याच नदीच्या बाजूला महाराजांनी एक किल्ला बांधून घेतला. या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना याची दहशत अगदी युरोपात पोर्तुगीजांपर्यंत पोहोचली आणि तिथून इथं असलेल्या व्हाईसरायला त्या किल्ल्याचं बांधकाम थांबवण्यास सांगितलं. त्यांनी इथं असलेल्या हवालदाराला बांधकाम थांबवण्यास सांगितल्यानंतर त्यांना दिलेलं उत्तर असं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मी हा किल्ला बांधतोय. त्यांची आज्ञा आल्याशिवाय या किल्ल्याचं बांधकाम थांबणार नाही. महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचं नेतृत्व समजून घ्यायचं असेल तर फक्त महाराष्ट्र नाही, गोवा नाही, कर्नाटक नाही, तामिळनाडू नाही, तर पूर्ण जगभरात असणाऱ्या म्युझियममध्ये आपल्याला जावं लागतं. तुम्हाला समोर ही तोफ दिसते बघा. या तोफेच्या टप्प्यात येणारे जहाजं तुमच्या लक्षात येतील. यावरून महाराजांनी गोव्यामध्ये जेव्हा आक्रमण केलं तेव्हा या लोकांवर दहशत ठेवण्यासाठी उभारलेल्या किल्ल्याची काय महत्त्व होतं, याचं भौगोलिक परिस्थिती काय होती हे तुमच्या लक्षात येतं आणि त्यानंतरच आपल्याला महाराज समजतात. म्हणून म्हटलं की महाराज समजून घ्यायचे असतील तर महाराष्ट्र मर्यादित ठेवता कामा नये, तुम्हाला जगभर फिरावं लागेल.